आदरणीय तटकरे साहेबांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन पण आपल्याला ऐकायचं आहे. तटकरे साहेब आपल्या आणि दादाच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या सर्व टीमने इतिहास केला. 3 नगराध्यक्ष आणि 71 नगरसेवक राष्ट्रवादीच्या शिंबोरला निवडून आले. माझे काही पत्रकार मित्र, माझे काही हितचिंतक मित्र जेव्हा हे विश्लेषण करायचे तेव्हा विश्लेषण करताना भारतीय जनता पक्षाचे 5 आमदार, मागच्या दारातून आलेले 2 खासदार आणि याच्या पुढे राष्ट्रवादीचा टिकाव लागेल का, अशा पद्धतीच्या काही चर्चा, बातम्या ह्या चालत होत्या. पण आमचे राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि आम्ही एकत्रितपणानं काम केलं म्हणून 3 नगराध्यक्ष आणि 71 नगरसेवक आपण जिंकू शकलो. मुखेडला जरी शिवसेनेचा नगराध्यक्ष असेल तरी पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसची होती आणि शिवसेनेच्या नगराध्यक्षांनी देखील जाहीर स्टेटमेंट केलं की मी राष्ट्रवादीच्या आशीर्वादावर, राष्ट्रवादीच्या ताकदीवर जिंकलो. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा अंदाज आता आपल्या सगळ्याला येईल. महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आपण 57 उमेदवार उभे केले. नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती केली. 16 जागा शिवसेना आणि 17 जागा राष्ट्रवादी लढते आहे. नांदेड उत्तरमध्ये आम्ही काही ठिकाणी उमेदवार उभे केले नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आम्ही उमेदवार उभे केले. काही आम्ही आमचे एबी फॉर्म दिले असताना सुद्धा काही आम्हाला उमेदवारी मागे घ्यावी लागली. पण आज नांदेडचं जर वातावरण बघितलं तर नांदेडच्या जनतेला बदल पाहिजे आहे. इथं बाजूला साईबाबाचं मंदिर आहे आणि प्रत्येक वेळेस याच जागेवर नांदेडचे काही मंडळी सभा घेत असतात आणि गेल्या 25 वर्षापासून तेच आश्वासन देण्याचं काम करतात. भारतीय जनता पक्षाने जाहीरनामा प्रकाशित केला. त्याच्यामध्ये लिहिलं, होय आम्ही हे केलंय. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा हा कोणाच्या काळात बसला? त्यावेळेस राज्यात सरकार कोणाचं होतं? महापालिकेत सत्ता कोणाची होती? अरे एखादा माणूस पक्ष बदलला म्हणजे पक्षापेक्षा मोठा होत नाही. आणि भारतीय जनता पक्षाचा इतिहास कळायला बऱ्याच लोकांचा जन्म जाईल, पण त्यांनी आजपर्यंत त्यांना कळणार पण नाही. नांदेडची भारतीय जनता पार्टी प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या काळात केलेल्या कामाचं होय आम्हीच केलंय. माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता एखादा पक्ष सोडून गेला म्हणजे पक्ष रान होत नाही. एखाद्या पक्षाच्या जीवावर काम करायचं आणि दुसरीकडे गेलं की होय मीच केलंय, ते नांदेडकर चांगले जाणून आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रमुख आमची भूमिका राहणार आहे.
की नांदेड शहरातली कोणतीही जागा आम्ही कोणाला विकू देणार नाही. तटकरे साहेब, दुर्दैव आहे की नांदेड शहरामध्ये अशा सभा घ्यायला मैदान उपलब्ध नाही. नांदेड शहरामध्ये रस्त्यावर सभा घ्याव्या लागतात, कारण आमचे मित्र अशोकराव चव्हाणांनी सगळ्या जागा बिल्डरच्या घशात घातलेल्या आहेत. एक जागा शिल्लक नाही. नांदेडला शांतारामजी सगळे प्रशासक होते. त्या काळामध्ये शांताराम सगळ्यांना वाटलं की शहरात भाजी मार्केट असली पाहिजे. मग या भूमीचे भूमिपुत्र माजी खासदार आदरणीय व्यंकटराव तर्फे साहेबांच्या नावाने भाजी मार्केट बांधली. पण आत्ताच्या ह्या राज्यकर्त्यांनी ती भाजी मार्केट तोडून बिल्डरला वापरायला जागा दिली. शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था नाही. शहरामध्ये आठवडी बाजारची व्यवस्था नाही. पद्मश्री शामरावजी कदम साहेबांनी या ठिकाणी कलममध्ये नावाने एक नाट्यगृह महोत्सव सुरू केलेलं होतं. बाल गंधर्व सारखे कार्यक्रम त्या कला मंदिरमध्ये झाले. आज नाट्य चळवळ असेल ती संपवण्याचं काम अशोक चव्हाणच्या नेतृत्वात नांदेडमध्ये झालेलं आहे. कला मंदिरची जागा बिल्डरला दिली. आणि एवढंच नाही तर नांदेडमध्ये उरली सुरली मल्टीपर्पज हायस्कूलची जिल्हा परिषदची जागा ती घेऊन बिल्डरच्या घशात देण्याचा प्रयत्न मंडळी करीत आहे. तेव्हा सुजाण जनतेला माझी विनंती आहे, कोणाच्या देखणेपणावर जाऊ नका, कोणाच्या पैशावर जाऊ नका. अशोक चव्हाण आणि त्यांची टोळी हजारोनं पेरजन कोटीनं काढते अशी अवस्था आहे नांदेडमध्ये आहे. स्वतःला राज्याचं नेतृत्व समजायचं आणि गलीबोळामध्ये मिटिंगा घ्यायच्या. लोहा नगरपालिकेमध्ये 4 ठिकाणी अशोक चव्हाणाच्या सभा झाल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना आसमान दाखवण्याचं काम केलं. देगलूरमध्ये तर भारतीय जनता पक्षाला भोगळ्यावर समाधान मानावं लागलं. जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपालिका देगलूरी राष्ट्रवादीच्या ताब्यात आली. उमरीमध्ये गोरटेकर बंधूंनी चमत्कार केला. कंधारमध्ये गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण झाली. एकंदरीत वातावरण पाहता नांदेड शहरात देखील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढते आहे. साहेब, तुम्हाला अतिशय गर्वानं सांगतोय, या प्रभागातले 4च्या 4 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे. मी परवा प्रभाग क्रमांक 1 मध्ये जाऊन आलो. आमचे सहकारी प्रभाग क्रमांक 3 मध्ये जाऊन आले. ज्या ज्या प्रभागामध्ये आम्ही जातोय तिथं अतिशय प्रतिसाद फार मोठा मिळतोय. लोकांना बदल पाहिजे. तेच ते 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 कंटाळवाणं होऊन गेलं लोकांना. काही लोकांच्या डोक्यात असं असते की आता माझ्या पुढे दुसरं कोणी सासू होणारच नाही, मीच सासू आहे. पण हे विसरून गेले की सून कधीतरी सासू होते आणि असलेल्या सासूपेक्षा सून हुशार निघते. ते काही लोक विसरून गेलेले आहेत. त्याच्यामुळे आता लोकांना सुनेच्या हातात कारभार द्यायचा आहे, सासूला बदलायचे आहे. आणि हे नांदेडकरांनी ठरवले का? थोडा महिला भगिनी साहेबाला हात वर करून सांगा एकदा, कोण कोण ठरले बदल करायचं. थोडा कॅमेरा मागे घे ना बेटा तिकडं. आणि साहेब, आपण 11 वाजताचा वेळ आता आमचे लोक वाजत गाजत यायला. त्यांना म्हटलं नेते 11 तर किती वाजता येतात की? हा फरक राष्ट्रवादीतून दुसऱ्यात आहे, हे समजून घ्यायचे. वेळेला महत्व, कामाला महत्व. काही लोकांना नागपूरचं वावड आहे. काही लोक त्यांच्या जाहीरनाम्यात सांगतात की इंदोर सारखं करायचं आहे. आम्ही विचारलं, इंदोरमध्ये 14 लोक दूषित पाण्याने मेले. होय, आम्हालाही मारायचे. असं काय लिहिलं नाही तुम्ही? अरे नागपूर किती विकसित होते, पण देवेंद्रजीच्या नावाचं वावडं फार मोठं आहे.
म्हणून त्यांनी नागपूरचा उल्लेख केला नाही. पण आमच्या जाहीरनाम्यात आम्ही गर्वानं नागपूरचा, पिंपरी चिंचवडचा, बारामतीचा उल्लेख केला. जे चांगलं होते ते चांगलं दाखवण्याची करण्याची मानसिकता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची राहिलेली आहे. मला विश्वास आहे येणाऱ्या 15 तारखेला नांदेड उत्तरमध्ये आम्ही जिथं जिथं उमेदवार उभे केले, नांदेड दक्षिणमध्ये आमचे आणि शिवसेनेचे उमेदवार जिथं जिथं आहे तिथं आपल्याला बदल करायचा आहे. 2 दिवसाच्या गोष्टीवर जाऊ नका. 5 वर्ष तुम्हाला तेच नाल्या, तेच वास आणि तीच धूळ आहे. हा जर बदल करायचा असेल तर आमच्या उमेदवाराकडे 15 तारखेपर्यंत लक्ष ठेवा. 15च्या नंतर 5 वर्ष तुमच्या दारातल्या नाल्या, रस्ते, त्या स्वच्छतेकडे हे सगळे काम करणार आहे. त्यांच्या मागे तटकरे साहेबांसारखं नेतृत्व आहे, दादासारखं नेतृत्व आहे. आम्ही सगळी मंडळी आहोत. आम्हाला विकास करायचा आहे. नांदेडमध्ये काय व्यवस्था आहे वाहतुकीची? छोट्या छोट्या शहरामध्ये फ्लायओव्हर होऊन गेले. एवढे वर्ष आता काही लोक म्हणायला लागलेत की आम्हाला नांदेडमध्ये बदल करायचे आहे. तुम्ही इमानदारीने सांगा, ऐकणारे सगळे, जो राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, स्वतःच्या काळामध्ये एक नाली करू शकत नाही, तो माणूस आडगळीला पडल्यावर करू शकतो का? आज मी आमदार आहे, आमदार असताना करू शकत नाही, उद्या पदावून गेल्यावर करू शकतो का? मग ही माणसं खोटी किती बोलतात याचा तुम्हाला अभ्यास करायचा. म्हणून माझी विनंती आहे, आता कोणी बी टीम करायले, कोणी सी टीम करायले. नवीन चमत्कार झाला, इथं MIMच्या माध्यमातून भाजपचे उमेदवार उभे. ज्या दलितांचे, मुस्लिमांचे 50 वर्ष मतं घेतली, ज्या दलितांच्या, मुस्लिमांच्या मतावर 50 वर्ष तुम्ही राज्य केलं, त्या मताची नफरत तुम्हाला आज का आली याचा खुलासा झाला पाहिजे. हा विचार करण्याची आवश्यकता आहे. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, खूप बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला तटकरे साहेबांना ऐकायचं आहे. मला जाणीव आहे, माझी आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती आहे. तुम्ही अनेक वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रेम केलं, अनेक वेळेस आम्ही ज्यांच्यासाठी विनंती केली त्यांच्यासाठी प्रेम केलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उमेदवाराला निवडून द्या. या नांदेड शहराचा चेहरा मोहरा जर 5 वर्षात बदलला नाही, प्रताप पाटील पुन्हा तुमच्या पुढे मत मागायला येणार नाही जाहीरपणाने. आम्ही पूर्ण ताकदीने विचार करतोय. नाहीतर काही लोक म्हणतील बरं झाले आत्ताच म्हणाले, पण तुम्हाला निवडून द्यावं लागेल. विकासाची कामं आम्ही करणार आहोत. लाडक्या बहिणीच्या बद्दल साहेब बोलतील, ताई बोलतील, मी त्याच्यावर फार बोलणार नाही. परवा आदितीताई पण येणार आहेत, त्या पण बोलतील. पण आमचा प्रमुख अजेंडा हा तरोडा असेल, तरोड्याचा परिसर असेल, सांगवी असेल, सांगवीचा परिसर असेल. जी जी ग्रामीण भागे याला जोडल्या गेली त्या भागाचा विकास असेल, शहराचा विकास असेल, मूलभूत प्रश्न असतील, तो सोडवण्यावर आमचा भर राहणार आहे. आणि आपण एकदा विश्वास करा आणि राष्ट्रवादीच्या घड्याळासमोरचं बटन दाबून आमच्या सगळ्या उमेदवाराला आशीर्वाद द्या, एवढी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद.